मकर राशीचे लोक दिसताना खूप जास्त शांत दिसतात, पण त्यांच्या मनामध्ये एक मोठं ध्येय लपलेलं असतं. ते कमी बोलतात, पण जेव्हा कामं करतात त्यावेळेला ते इतिहास घडतात. लोकांना हे कठोर वाटू शकतात, पण खरं तर ह्यांच्या आतमध्ये खूप जास्त भावना दडलेल्या असतात. आज आपण जाणून घेणार आहोत मकर राशी किंवा मकर लग्नाची लोक कशी असतात, ह्यांचं करिअर कसं असतं, ह्यांचं स्ट्रेंथ काय आहे, ह्यांचं लव्ह लाईफ कशी असते, सगळं काही. बेसिकली आपण मकर राशीला आज डिकोड करणार आहोत. तर चला सुरू करूया व्हिडिओला. नमस्कार. आज आपण बोलणार आहोत मकर राशी किंवा मकर लग्नची लोकांबद्दल. तर मकर रास ही पृथ्वी तत्वाची रास आहे आणि या राशीचा स्वामी आहे शनी. म्हणूनच या लोकांमध्ये डिसिप्लिन, पेशन्स आणि हार्डवर्क खूप जास्त असतं. मकर राशीचे लोक आयुष्याला खूप जास्त सिरियसली घेतात. स्टेबिलिटी, सक्सेस आणि रिस्पेक्ट यांच्यासाठी खूप महत्वाचा असतो. हे लोक इमोशनल पेक्षा रिस्पॉन्सिबिलिटीला जास्त महत्व देतात. म्हणून ते अनेकदा ना इमोशनली डिस्टन्स वाटू लागतं लोकांना ह्यांच्या बरोबर. ठीक आहे, कारण शनी असा प्लॅनेट आहे ना, एक ओल्ड म्हणजे म्हातारा ग्रह म्हटला जातो की तो रिस्पॉन्सिबल आहे. जसे म्हातारी माणसं असतात ना, शांत असतात, क्वाईट असतात, पण ती लोक तेवढ्या चांगल्या पद्धतीने गोष्टींना हँडल करू शकतात. ओके, पचवू शकतात, एक्सेप्ट करू शकतात, मार्ग दाखवू शकतात. तर कुठेतरी ह्यांच्यामध्ये पण ही ॲबिलिटी दिसते. यांच्या स्वभाव आणि पर्सनॅलिटीबद्दल बोलायला गेलो तर असं दिसतं की मकर राशीचे लोक खूप जास्त प्रॅक्टिकल असतात आणि खूप जास्त फोकस्ड असतात. आयुष्यात नेहमी मोठं काहीतरी अचीव करायचं असतं. हे लोक दिसताना खूप जास्त शांत दिसतील वरून, पण आतमधून सारखं प्लॅनिंग चालू असतं. ह्या लोकांना ना शॉर्टकट आवडत नाही. ओके, एकदम डेडिकेटली हार्डवर्क करणं यांना आवडतं. बिकॉज शनी त्यांचा प्रिन्सिपल आहे आणि कर्माचा फलदाता आहे. काम तर मनाने करावं लागेल आणि डिसिप्लिननी, म्हणजे योग्य पद्धतीने करावं लागेल. जे कधीही हे लोक जर शॉर्टकट घ्यायला गेले ना, तर नेहमी ह्यांना काही ना काही नुकसान होतं, धोका होतो, प्रॉब्लेम्स येतात. ओके, तर ह्यांना आपोआप ती त्यांना लाईफ शिकवते की है ना, शॉर्टकट नावाचा कुठलाही प्रकार नसतो लाईफमध्ये. मकर राशीची लोक ना खूप जास्त मॅच्युअर असतात. ओके, त्यांच्या वयापासून, जसं मी बोलले, ओल्ड सोल आहे शनी, ते ओल्ड प्लॅनेट आहे शनी. तर ह्या गोष्टी तर त्यांच्यामध्ये आहेतच, पण असं बघितलं जातं की हे लोक आयुष्याला खूप जास्त सिरियसली घेतात. हे लोक पटकन कोणावरती ट्रस्ट करत नाही. जर ट्रस्ट केला तर आपलं 100% त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं ह्यांचं मन असतं, पण ट्रस्ट करायला थोडासा वेळ लावतात. लव्ह लाईफबद्दल जर ह्यांच्या बोलायला गेलो मकर राशीच्या, तर असं दिसतं आपल्याला की हे लोक रिलेशनशिपमध्ये खूप जास्त लॉयल असतात, रिस्पॉन्सिबल असतात. कमिटमेंट त्यांच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा असतो. रिलेशनशिपला खूप सिरियसली घेतात हे लोक. जेव्हा येतात रिलेशनशिपमध्ये तेव्हा ते टेक ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी आणि आपल्याकडनं कुठलीही चूक होऊ नये ह्याचा खूप जास्त लक्ष ठेवतात. हे लोक आपली फिलिंग पटकन एक्सप्रेस करत नाही, म्हणून अनेकदा लोकांना असं वाटतं ह्यांचा कोल्ड बिहेवियर आहे. ऍक्च्युली मनामध्ये खूप काही असतं, पण त्यांना ना एक्सप्रेस करता येत नाही. जसं मी बोलले की शनी खूप कोल्ड, ड्राय प्लॅनेट आहे. हे लव्ह रिलेशनशिपमध्ये खूप जाणवतं. ओके, मकर राशीच्या जेव्हा हे लोक लव्ह रिलेशनशिपमध्ये येतात त्यावेळेला, आणि एक तर पृथ्वी तत्वाची राशी आहे, तर तो पण एक इम्पॅक्ट असतो ह्यांच्या लव्ह लाईफमध्ये. थोडा स्टबन वाटू शकतो, थोडा ड्राय, कोल्ड वाटू शकतो ह्यांचा नेचर पार्टनरला समोरच्या. पण खरं तर यांचं कसं आहे, हे लोक ना आपल्या ॲक्शननी आपलं प्रेम दाखवत असतात. ओके, आपल्या पार्टनरला स्टेबल फ्युचर देण्याचं, म्हणजे जसं मी बोलले की रिस्पॉन्सिबिलिटी खूप चांगल्या पद्धतीने स्वीकारतात. तर त्याप्रकारे रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारतात आणि त्यांना एक स्टेबल करिअर देणं हे माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे, हे ह्यांना सतत जाणवतं आणि त्याच्यासाठी हे कार्यरत असतात नेहमी. ह्यांना टेम्पररी रिलेशनशिप आणि एक लव्ह मध्ये काही इंटरेस्ट नसतो. मॅच्युअर आणि ट्रस्ट वर्दी पर्सन हवा असतो ह्या लोकांना. कधी कधी वर्क लाईफ आणि रिलेशनशिपमध्ये ना बॅलन्स ठेवता येत नाही ह्या लोकांना. खूप वेळा कंप्लेंट येते ह्यांच्या पार्टनर्सची. त्यामुळे ना इमोशनल कनेक्शन बनवणं ह्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाचं असतं. तर किंवा तसा पर्टिक्युलर पार्टनर ह्यांना भेटायला पाहिजे. म्हणजे आपण कुंडली मॅच करून बघू शकतो किंवा है ना, दुसऱ्या पद्धतीने आपण न्यूमरोलॉजी वाईज पण मॅच करून बघू शकतो. बिकॉज शनी इज अ मॅच्युअर ओल्ड प्लॅनेट. ठीक आहे, त्यांचं प्रेम दाखवण्याचा किंवा करण्याची पद्धत वेगळी आहे आणि ते अंडरस्टँड करण्यासाठी तितकंच मॅच्युअर
है ना, राशीचा व्यक्ती हवा आहे. ओके. ओव्हर एक्स्पेक्टेशन ठेवणारा असेल तर मग क्लॅशेस होणार यांच्यामध्ये. जर यांच्या करिअरबद्दल बोलायला गेलो तर असं दिसतं आपल्याला की हे लोकं बिझनेसमध्ये खूप जास्त चांगलं करू शकतात. मॅनेजमेंट काइंड ऑफ थिंगमध्ये खूप चांगलं करू शकतात. फायनान्समध्ये खूप चांगलं करू शकतात. बँकिंगमध्ये खूप चांगलं करू शकतात. इंजिनिअरिंग खूप चांगलं असतं यांच्यासाठी. ॲडमिनिस्ट्रेशन खूप चांगलं असतं ह्यांचं. गव्हर्नमेंट किंवा लीडरशिप टाईपचे काम खूप चांगलं करू शकतात. लॉमध्ये खूप चांगलं करू शकतात बिकॉज शनी आहे हां. प्रॅक्टिकल अप्रोच असतो प्रत्येक गोष्टीकडे बघायचा, तर लॉ फील्ड पण खूप चांगली असते यांच्यासाठी. डिसिप्लिन असतात, खूप जास्त हार्डवर्किंग असतात, आपल्या कामासाठी खूप जास्त डेडिकेटेड असतात. त्यामुळे ह्यांना ना स्टेप बाय स्टेप म्हणजे अचीव करायला, ग्रो करायला आवडतं. ते खूप एन्जॉय करतात ही जर्नी. हे लोकं प्रेशरमध्ये पण खूप व्यवस्थित काम करू शकतात. प्रेशर खूप व्यवस्थित हँडल करू शकतात असं बघितलं जातं. रिस्पॉन्सिबिलिटीजवालं काम जे आहे ते ह्यांना आरामात सोपवू शकतं कोणीही. कारण हे लोकं रिस्पॉन्सिबिलिटी हँडल करायला तेवढे स्ट्रॉंग असतात. पैशाचं जर बोलायला गेलो तर हे लोकं खूप जास्त प्रॅक्टिकल असतात. फ्युचर ओरिएंटेड असतात. पुढचा विचार करणार पैशासाठी. यांना मोस्टली असं बघितलं जातं की ना पृथ्वी तत्व आहे त्यामुळे म्हणा किंवा नॅचरली एक कल असतो त्यांचा की प्रॉपर्टी बनवायचं आहे, घर बनवायचं आहे, स्वतःची जागा असायला पाहिजे. अशा टाईपचा ना कल थोडा बघितला जातो आणि हे लोकं करून पण राहतात. अचीव्ह करतात मॅक्सिमम मकर राशीचे लोकं. यांच्यासाठी ना फायनान्शियल सिक्युरिटी खूप जास्त इम्पॉर्टंट असते. यांची जर आपण ताकद बघितली, स्ट्रेंथ बघितली तर असं दिसतं डिसिप्लिन, हार्डवर्क, पेशन्स, लॉयल्टी, स्ट्रॉंग माइंडसेट ह्या गोष्टी अतिशय स्ट्रॉंग पॉईंट असतात ह्यांच्या. आणि जर वीकनेस बघितली तर भावनांना दाबून ठेवणं, जास्त सिरियस होणं, ओव्हर थिंकिंग करणं, लोकांवर पटकन ट्रस्ट न करणं, स्वतःवर अति जास्त प्रेशर देणं. ॲक्च्युली यांचं काय होतं माहिती आहे का, डिले होतं प्रत्येक गोष्टीमध्ये आणि त्याचं एक मेन कारण हे पण आहे की हे लोकं ट्रस्ट करत नाही, पुढे जायला थोडे घाबरतात है ना. ॲक्युरेसी हवी असते गोष्टींमध्ये ह्यांना, एकदम क्लिअरिटी हवी असते, तरच हे लोकं रिस्क घेतात. पण ह्याच्यामुळे काय होतं, कधी-कधी ह्यांच्या आयुष्यात ह्यांना खूप वेळा जाणवतं की यार मी खूप त्यावेळेला हे डिसिजन घेतलं असतं ना तर आज मी कुठल्या कुठे असतो. ठीक आहे. म्हणजे खूप अपॉर्च्युनिटी अशा हातातून निसटून जातात बिकॉज ऑफ डिले. जर यांची स्पिरिच्युअल साईड आपण बघायला गेलो तर असं दिसतं आपल्याला हे लोक स्पिरिच्युअली खूप जास्त डीप असतात. शनीचा प्रभाव असल्यामुळे काही लोकांना ना आयुष्यातून म्हणजे एक तर कर्मा खूप जास्त येतात आणि त्यामुळे हे लोक खूप मोठे मोठे लेसन्स शिकतात ते ह्यांच्या आयुष्यामध्ये आणि ज्याच्यामुळे हे स्पिरिच्युअली खूप ग्रो करतात आणि ते युनिवर्सशी कनेक्शन वेगळ्या पद्धतीने फील करू शकतात बिकॉज ऑफ लेसन्स, लाईफ लेसन्स. त्यांना पेशन्स आणि कर्मा ही गोष्ट खूप व्यवस्थित समजते ह्या आयुष्यामध्ये त्यांच्या. हे लोक ना शांतपणे स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणतात, दॅट इज फॉर शुअर. जर ह्यांची वर्क लाईफ बॅलन्स असेल ना तर स्पिरिच्युअल ग्रोथ खूप जास्त चांगल्या पद्धतीने होते अशा लोकांची बिकॉज तो एक फॅक्टर इम्पॉर्टंट असतो ना. सेफ्टी असेल तर माणूस आपोआप थोडासा स्पिरिच्युअली म्हणजे फोकस जास्त करणार, ज्याच्यामुळे इनर पीसकडे जास्त धावणार माणूस है ना. तर ते इम्पॉर्टंट आहे त्यांच्या स्पिरिच्युअल ग्रोथसाठी. त्यांचं वर्क लाईफ बॅलन्स असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर ओव्हरऑल आपण असं म्हणू शकतो की मकर राशीचे लोक आवाज कमी करून बोलत नाहीत. ते लोक आपल्या कामाने म्हणजे ना आवाज गुंजावा सगळीकडे हे नक्की मेक शुअर करतात. त्यामुळे आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. ते शांत असतात, आतून खूप जास्त स्ट्रॉंग असतात आणि म्हणूनच आयुष्यात हळूहळू का होईना पण मोठं यश मिळवतात. जर तुमचं मकर राशी किंवा मकर लग्न असेल तर मला प्लीज कमेंट करून कळवा. ॲस्ट्रोलॉजिकली आणि स्पिरिच्युअल कंटेंट बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कनेक्ट राहा. नमस्कार.